कल्याण डोंबिवलीसाठी एक मोठी बातमी आहे, कारण भाजपचे तब्बल 15 उमेदवार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। कल्याण डोंबिवलीमधली आताची एक महत्त्वाची अपडेट आपण घेतोय। भाजपचे तब्बल 15 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती, शेवटची मुदत होती आणि यानंतरचं हे चित्र स्पष्ट होताना दिसतंय। निवडणूक होण्याच्या आधीच, मतदान होण्याच्या आधीच खरं तर हा एक मोठा विजय। कल्याण डोंबिवलीमधली ही महत्त्वाची विजयाची धामधूम आपण म्हणू शकतो भाजपसाठी, कारण तब्बल 15 उमेदवार हे बिनविरोध या ठिकाणी निवडून येताना दिसत आहेत। काही नावं देखील आपण जाणून घेऊयात। रंजना पेणकर 16 ब त्यांचा प्रभाग होता, आसावरी नवरे 26 क, रंजना पेणकरांचा 26 ब होता, मंदा पाटील 27 अ, ज्योती पाटील 24 ब, रेखा चौधरी 18 अ, मुकुंद विशू पेडणेकर 26 अ, महेश पाटील 27 ड, साई शेलार 19 क, दीपेश म्हात्रे 23 अ, जयेश म्हात्रे 23 ड, हर्षदा भोईर 23 क, डॉक्टर सुनीता पाटील 19 ब, पूजा म्हात्रे 19 अ, रवीना माळी 30 अ आणि मंदार हळबे 26 ड, अशा 15 प्रभागांमधून सध्या हे 15 जे नगरसेवक आहेत भाजपचे, हे 15 उमेदवार होते ज्यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे। त्यामुळे मतदानाच्या आधीच भाजपचा हा गुलाल आपल्याला बघायला मिळतोय। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अभिषेक, खरं तर कल्याण डोंबिवली एक महत्त्वाची महानगरपालिका होती भाजपसाठी। रवींद्र चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे हा सगळा, मोठी ताकद त्यांनी लावलेली होती आणि त्याचंच यश म्हणायला हवं। नक्कीच कल्याण डोंबिवली महापालिकेत यंदा काटेकी टक्कर, कुठेतरी मोठ्या प्रमाणात राडा आपल्याला होताना पाहायला मिळेल असं चित्र होतं। मात्र सध्याची जर का परिस्थिती पाहिली तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला शांतता पाहायला मिळते आहे। एकूणच उमेदवार महायुतीनं उभं केलेले होते, महायुतीमध्ये देखील वादविवाद होतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती। मात्र परिस्थिती काहीशी वेगळी सध्याला पाहायला मिळते आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचे आता 15 उमेदवार आपल्याला बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। एकूणच पाहायचं तर रवींद्र चव्हाण यांचा हा बालेकिल्ला मानला जातो आणि रवींद्र चव्हाण यांनी आपल्या बालेकिल्ल्यामध्ये मोठं यश हे एकूणच मतदानाच्या पूर्वीच प्राप्त केल्याचं पाहायला मिळत आहे। बहुतांश बंडखोर आपल्याला इथं उभं असल्याचं पाहायला मिळालेलं होतं, मात्र सगळ्यांकडनं तलवार कुठेतरी म्यान करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर जे महायुतीचे उमेदवार आहेत किंवा मग शिवसेनेचे देखील उमेदवार आहेत, त्यांचा देखील बिनविरोध विजय झाल्याचं पाहायला मिळतो। त्यामुळे एकूण पहिली ही महापालिका म्हणावं लागणार आहे जिथे 15हून अधिक नगरसेवक हे महायुतीचे आताच्या क्षणीला पाहायला मिळत आहेत। एकूणच मतदान झाल्यानंतर कशा प्रकारे यश ही महायुती कल्याण डोंबिवलीमध्ये मिळवते हे बघणं महत्त्वाचं असेल। अगदी अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।